प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न असतोच, हा मोर कसा असेल, मोराची हाईट कशी असेल, बैला एवढी हाईट असेल का, कोंबडी एवढी हाईट असेल का, मोर खातो काय, प्रश्न अनेकदा माझ्या मनामध्ये भेडसावत असतात. आणि मोराचा पीस कसा असतं ते मी पीस बघितलेला आहे का डोळ्यांनी, हा पण प्रश्न माझ्या मनामध्ये सतत भेडसावत असतो. तर ह्याच प्रश्नाचं मी निरासरण करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मी आईला हा मोर कसा असतो आणि त्या मोराचं पीस कसं असतं, हाताने स्पर्श केलेला आहे का, हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा भावांनो. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून घ्या. लाईकचं महत्व म्हणजे माझ्यासाठी एक मोटिवेट होण्याची एक संधी आहे भावांनो, खरंच. आणि व्हिडिओ बनवण्याचा मला आनंद वाटेल, जेणेकरून माझ्या मनामध्ये एक हिंमत आणि उत्साह वाढेल. आणि हे युट्यूब म्हणजे माझ्यासाठी व्यासपीठ आहे. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. ते सतत चर्चा करायचे, म्हणायचे की आम्ही डोंगराला गेलो होतो आणि डोंगरामध्ये आम्ही मोर बघितलाय. तर माझा एक हट्ट असायचा, अग आई मोर कसा असेल ग, मोराचा आवाज कसा असेल. मी आईला सतत विचारायचो आणि आजीन ते सांगायचे की बाळा मांजरासारखा आवाज असतोय म्हणून मोराचा. तर मग प्रश्न असा पण पडला की मोराचे पंख कसे असतील. तर मग मला एका माझ्या ताईने मला मोराचा पीस आणून दाखवला. म्हणे मोराचा पिसारा असा असा असतो म्हणे, पंखाचं मला तेवढं काही खास माहित नाही, पण पिसरा मला आणून दाखवला. म्हणे असं असं पीस असतं. पण ते मोराचे पिसरे हे पोरं काय करायचे, पुस्तकामध्ये मोराचं पीस टाकायचे. आमच्या दरवाजाला लय दिवस तो मोराचा पीस होता भावांनो, विकत आणलेला होता तो. पण शेतामध्ये अक्षरशः मोराचा पीस सापडला होता. अचानक मोर दिसला तर दिसला, तेवढाच फरक का. मग शेवटी काय झालं होतं, मग आमच्या घरी एक मोराचे 3 अंडे आणले होते. आमच्या कोंबडे खाली ते टाकले. एकच पिल्लू त्या अंड्यातून कोंबडीनं काढलं होतं. ते कोंबडीनं एकच अंड्यातून पिल्लू तयार झालं होतं, एक बाकी होतं, पण एक त्याच्यातच मरून गेलं. एक तर खराबच झालं होतं अंड. तो पिल्लू 8-10 दिवस जगलं. 8-10 दिवसाच्या वरती जगलं, ते महिना झाला असेल. पण तो मोराचं पिल्लू एकदम बारीक आवाज करे. मग नंतर काय, हळूहळू मग आमच्याकडे तलाव झाला. हळूहळू मोराचा आवाज येऊ लागला. अरे म्हटलं इथं सेम मांजरासारखंच कर्कश आवाज काढतात म्हटलं, म्याव म्याव. मग लोक मग काय म्हणतात की मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. आणि खरंच भावांनो तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मला आभाळ कधी आला समजा आपल्या इकडे, तर मोर ओरडून जातो की चला बुवा आज काहीतरी पाऊस येणार आहे. मोर नाचला, त्याचा पिसारा इथे एवढा मोठा होतो. असं मोराचं एक नवलच वाटतंय बरं का मला, खरंच यार भावांनो. मी तर डोळ्याने कधी मोर बघितलेला नाहीये, पण मोर एखाद्या वेळेस आपल्या निदर्शनात आला तर मी नक्की मोराला बघणार. आणि माझी इच्छाच आहे की आपण मोराला बघावं. भावांनो तुम्ही तर डोळ्यांनी मोर बघितलेलाच असेल है ना. तर मोराविषयी सांगितलेला आणि आईला विचारलेल्या प्रश्नाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे भावांनो, ही कमेंट मध्ये द्या. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.